नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आज माझ्या सोबत आहेत हे देणारे उदार हात. त्यांचं नाव आहे डॉक्टर जगन्नाथ वाणी. डॉक्टर जगन्नाथ वाणी हे कॅनडाचे नागरिक आहेत, पण महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या सामाजिक संस्थांसाठी त्यांनी एवढं काही केलंय की त्याची तोड दुसऱ्या कुठेही नाही. डॉक्टर जगन्नाथ वाणी हे संख्याशास्त्राचे प्रोफेसर आहेत, पण त्यांनी सिझोफ्रेनिक पेशंटसाठी केलेलं काम, त्यांनी महाराष्ट्रातल्या चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांना उदारस्तेने केलेली मदत, याची सगळी कहाणी आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. त्यांची प्रेरणा कुठून येते, ते का मदत करतात, यापाठी काय तत्वज्ञान आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. डॉक्टर वाणी, स्वागत तुमचं IBN लोकमतमध्ये. तुम्ही एवढं मोठं काम केलंय की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची तुलनाच कशाशी होऊ शकत नाही, आणि अत्यंत निस्वार्थीपणे हे काम केलेलं आहे. तुम्ही इतक्या संस्थांना मदत केलेली आहे महाराष्ट्रातल्या गेल्या काही वर्षामध्ये की या संस्थांची कामं वाढली आहेत. हजारो गरिबांपर्यंत तुम्ही पोचलात या संस्थांच्या माध्यमातून. का करता ही सगळी तुम्ही मदत? हे सगळं दातृत्व जे आहे ते कुठून येतं? माझ्याकडे जे काय पैसे येतात ते काय मी आणले नव्हते आणि मी नेणार नाही आहे. ते समाजाकडनं मिळाले, मला ते समाजाला परत केले पाहिजेत, ही माझी धारणा लहानपणापासूनची आहे. आणखीन त्या भावनेतून मी लोकांना मदत करतो. आणि जेव्हा मी एखाद्याला मदत करतो, म्हणजे ती निलिमा मिश्रा असो, प्रकाश आमटे असो, नुसतं मदत करून पैसे देऊन काम भागत नाही. त्यांचे बरेच वैयक्तिक प्रश्न असतात. आता प्रकाश आमटे कधी बाहेर बोलत नव्हते, बाहेर यायला तयार नव्हते. त्यांना मी बाहेर आणलं, बोलतं केलं. त्यानंतर तुम्ही दोनदा अमेरिकेला घेऊन गेलो आणि त्याला मी धुळ्याला बोलवलं प्रथम की आमचं हॉस्पिटल उद्घाटन आहे, तर तू ये. तर म्हणलं काका मला कशा बोलवतात, मी फक्त फीत कापायचं काम करीन. म्हटलं प्रकाश तू ये धुळ्याला, आम्ही तुला बोलायला शिकवू म्हटलं. आणि मग अपर्णा वेलणकरला मी सांगितलं की आता सगळं तू वाचून काढ, प्रकाशचं काय असेल आपण त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याला बोलतं करायचं. तेव्हापासून प्रकाश बोलायला लागला आणि मग त्याला अमेरिकेत नेऊन तिथे आणखी जास्त बोलतं केलं. म्हणजे तुम्ही प्रकाश आमटेंसारखे जे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रात, निलिमा मिश्रा असतील, अभयभंग असतील, यांना केवळ पैशाची मदत करत नाही, तर संपूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतो. हो. मला इथे विचारायचं, तुम्ही आता म्हणालात की लहानपणापासून तुम्हाला ही आवड आहे, म्हणजे काय? मी लहानपणापासून सेवादळात जात असे, राष्ट्रसेवा दलामध्ये. आणि मग राष्ट्रसेवा दलामध्ये दरवर्षी कॅम्प्स असायचे उन्हाळ्यामध्ये. कुठे वडदी नावाच्या गावाला रस्ता बांधायचा आहे, कुठे बंडिंगचं काम आहे, हडपसरला त्यांचा एक मोठा मेळावा होता. असं मी सगळ्या ठिकाणी जात असे. किंवा दुष्काळ पडला, मग अन्न वाटपाचं काम आहे, या सगळ्या ठिकाणी मी शाळेत 8वी-9वी पासून मी जात असे. किंवा साक्षरता प्रौढ वर्ग ते पण मी चालवत असे. ते मला लहानपणापासून या कामाची आवडच होती. पण तुमच्या घरात काय असं वातावरण होतं? नाही, म्हणजे मला वाटतं हे उपजत मी घेऊन आलोय. उपजत घेऊन आलात म्हणजे तुम्ही राष्ट्रसेवा दलात का जायला लागलात? म्हणजे मला एक तुम्हाला अशासाठी विचारायचं आहे, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये 2 संघटना काम करत होत्या, 3 संघटना काम करत होत्या. एका बाजूला राष्ट्रसेवा दल होतं, दुसऱ्या बाजूला काँग्रेस सेवा दल होतं, आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. तुम्ही राष्ट्रसेवा दलातच का जायला लागलात? साने गुरुजी म्हणजे साने गुरुजी त्या परिसरातले होते. साने गुरुजी आमच्या परिसरात, त्याच्यापेक्षा त्यांची पुस्तक मी सगळी वाचली आणि त्यातनं मला एक जी करुणा निर्माण झाली, त्याला साने गुरुजी कारणीभूत आहेत. म्हणजे असं म्हणायचं तुमच्या सगळ्या कामाच्या पाठीमागे साने गुरुजींची प्रेरणा. हो. कोणती अशी साने गुरुजींची पुस्तक आहे जी तुम्ही वाचलीत आणि अगदी मनाला भिडली? ती त्यांचं दुःखी पुस्तक होतं, स्वर्गीय ठेवा, मला खूपच भावलं होतं. त्यांच्या सगळ्या गोड गोष्टी आणि आवडत्या गोष्टी मी सगळ्या त्या वाचलेल्या आहेत. आणि त्यांचं लिखाण मला खूपच मनापासून आवडतं. म्हणजे लोक त्यांना रडके साहित्यिक म्हणतील किंवा, पण मला त्यांच्यातली ती करुणा ती मला फार भावली. आणि त्यातनं मला, म्हणून मी सेवादलात गेलो, कारण साने गुरुजी म्हणजे राष्ट्रसेवा दलात अशी ती एक लिंक आहे. मला सांगा, राष्ट्रसेवा दलाने तुम्हाला काय शिकवलं? राष्ट्रसेवेने मला अशी सामाजिक कामं करायला शिकवलं ना. म्हणजे खेडेगावात जाऊन बंडिंगचं काम करायचं, रस्ता बांधायचा, अन्न वाटप करायचं,
हे सगळं मी सेवादलात राहून केलं सगळं. पण राष्ट्र सेवा दल ही समाजवादी विचारसरणीची संघटना आहे. हो. तुम्ही सुद्धा समाजवादी विचारसरणीचे आहात. हो. तुम्ही समाजवादी विचारसरणीचे आहात आहो, असं आहे. तुम्ही म्हणताय. हो. पण तुम्ही ज्या संस्थांना मदत करता हां. त्यामध्ये समाजवादी विचारसरणीच्या संस्था आहेत, कार्यकर्ते आहेत, पण त्या पलीकडे जाऊन संघाच्या संस्कारातले पण हो, हो. कार्यकर्ते आहेत. म्हणजे तुम्ही विचारसरणी बघत नाही. नाही नाही, मी त्यांचं काम बघतो. म्हणजे मला मदत करायची आहे तळागाळातल्या लोकांच्यासाठी, मग तो कोणी काय काम करेना. जर काम चांगलं असेल तर मी तो संघाचा असो, सेवादलाचा असो, कम्युनिस्ट असो, राष्ट्रसेवा, त्याचं मला घेणं देणं नाही. म्हणजे माझ्यावरती कधी टीका करतात लोक की तुम्ही संघाचे आहात म्हणून, पण मी संघाचा नाही आहे, मी राष्ट्रसेवा दलाचा आहे. पण संघाच्या माणसाने चांगलं ज्ञानप्रबोधिनी, तुम्ही ज्ञानप्रबोधिनीला पण खूप मदत केली. मदत केली आहे. त्यांचं आता हरळीला जे शेतकी कॉलेज आहे त्याला आम्ही जवळजवळ 2.25 कोटी रुपयाची मदत केलेली आहे. मग ते संघाचे आहेत किंवा सेवादलाचे आहेत मी बघत नाही, पण ते काम खूप चांगलं करतायत म्हणून मी त्यांना मदत केली. आणखीन कोणाकोणाला महाराष्ट्रात तुम्ही मदत केली? म्हणजे आपण नावं काही ऐकली तुमच्या तोंडून, प्रकाश आमटे, अभय बंग, निलिमा मिश्रा, ज्ञानप्रबोधिनी, आणखीन कोणत्या कोणत्या संस्था? ज्या धुळ्याला आमचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे तिथे मूकबधिर संस्था आहे, मूकबधिर शाळा आहे. ते मला काय म्हणलं की आमच्या शाळेमध्ये खेड्यापाड्यातनं मुलं येतात आणि ऐकू येत नाही, त्यामुळे मग अपघात होऊ शकतात. आणि एक मुलगा असा ट्रक खाली चिरडून मेला, मूकबधिर मुलगा. म्हटलं हे फार भयानक आहे, म्हणून आपण एक हॉस्टेल काढूया. मग आता आम्ही ते 50 मुलांच्या करता हॉस्टेल तयार केलं. 25 मुली आणि 25 मुलगे. आज तिथे 55 लोक आहेत, आणखीन वाढणार आहेत. तर हे असं ते त्या संस्थेला मदत केली. त्याच्यात म्हणजे कोणी प्रकाश आमटे किंवा असा मोठा माणूस नाही आहे, पण जिथे काम चांगलं आहे तर धुळ्याला आम्ही एक नेत्रालय सुरू केलं. त्याची कहाणी अशी की मुंबईहून एक ग्रुप दरवर्षी येऊन कॅम्प घेत असते, आय कॅम्प, आणि त्याच्यामध्ये ते 100, 150, 200 सेशन फुकट करत असते गरिबांच्या. पण त्यांच्या त्या चांगल्या कामामुळे गर्दी खूप वाढायला लागली आणि मग त्यांना ते आमच्याकडे आले, कारण तुमचं हॉस्पिटल आहे, आम्ही वापरायला म्हटलं ठीक आहे आपण वापरूया. आणि मग 2003 साली 2,500 लोक 2 दिवस रस्त्यावर थंडीमध्ये झोपले होते डिसेंबरच्या महिन्यामध्ये. आणि ते मला फार हे झालं. आम्हाला पोलिसांना बोलावं लागलं म्हणजे गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी. आणि म्हटलं आपण मग हॉस्पिटल सुरू करूया, आणि म्हणून मी ते हॉस्पिटल सुरू केलं. आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ दररोज 200ची OPD असते. आम्ही ते सुरू केल्यानं 25-30 होती, पण आता 200ची. असं म्हणजे व्यक्ती असो किंवा संस्था असो, आम्ही त्यांना मदत करतो. म्हणजे प्रकाश आमटे वगैरे लोक फार नाव मोठं झालं किंवा निलिमा आता मोठी झाली, पण असे जे लोक, निलिमा मिश्रा जेव्हा महाराष्ट्राला माहिती नव्हती तेव्हापासून तुम्ही मदत करता. हो हो. आणि तिचं म्हणजे आता नुसतंच पैशांची मदत नाही, तिचे वैयक्तिक प्रश्न असतात. आता इतकं काम करायचं मग स्ट्रेस निर्माण होतो, ते प्रश्न असतात. हे पण सोडवायला मी तिच्याबरोबर असतो. नुसतं पैसे देऊन नाही भागत. तर ह्या लोकांना उभं केलं पाहिजे. गेल्या 30 वर्षात तुमच्या माध्यमातून किती संस्था किंवा व्यक्तींना मदत झाली आणि किती रुपयांची मदत झाली? संस्था तशा म्हणजे एकूण 40-50 असतील. म्हणजे आमचं जेव्हा आम्ही महाराष्ट्र सेवा 10 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही एक पुस्तिका काढली, डिकेड ऑफ पार्टनरशिप म्हणून. तेव्हा आम्ही जी यादी केली त्यावेळेस 40 संस्थांना आम्ही मदत केली. त्यावेळेस 40 संस्थांना. आतापर्यंत 70-80 तर संस्था आम्ही सहज मदत केली असणार. पण त्यातले काही काही हे मोठे लोक जे आहेत ते लगेच येतात. पण काही संस्थांना 5 लाखात सुद्धा काम होतं, काही संस्थांना 2 कोटी सुद्धा लागतात. तर म्हणजे लाखापासून तर आता सध्या आमचा 3.5 कोटीचा प्रोजेक्ट चालला आहे सध्या धुळ्याला आय हॉस्पिटलचा. माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. 30 वर्षात काय रकमेची मदत केली? म्हणजे वर्षाला 5 कोटी रुपये, 2 कोटी रुपये 30 वर्षात? मला हे अशासाठी विचारायचं आहे, रक्कम महत्वाची नाही, तुमच्या माध्यमातून किती कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये आले? आता मी म्हणेन की डॉलर्समध्ये मला ते नंबर्स माहिती आहेत. एक 7 ते 8 मिलियन डॉलर्स आम्ही भारतात पाठवले असेल. आणि आता जर आपण 50चा भाव धरला तर त्याला जे काही गुण होतील 7 ते 8 मिलियन डॉलर्स. $1 मिलियन म्हणजे
10 लाख डॉलर्स हे लोकांना सांगूया. हो. 1 मिलियन म्हणजे 10 लाख डॉलर्स. हो. म्हणजे 7 ते 8 मिलियन म्हणजे 80 लाख डॉलर्स. एवढी मदत तुम्ही एवढ्या वर्षात महाराष्ट्रात आणलेली आहे. आणि त्याला तुम्ही 50 नाही गुणलं तर मग तितके रुपये होतील. तेवढे रुपये होतील. लोकांना हिशोब करू द्या. करू दे. मला त्या कामाकडे यायचं. याचं कारण हे आकडे सांगितल्याशिवाय किती मोठी मदत आहे हे लक्षात येणार हे लक्षात येणार नाही.